नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. सकल धनगर समाज पोलादपूर यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढून नगर प्रदक्षिणा करण्यात आली. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पिवळ्या टोप्या, पिवळे झेंडे आणि जय मल्हारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. यानंतर कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास मोरे माऊली संप्रदायाचे अधिपती हरिभक्त पारायण दादा महाराज मोरे, महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास राज्याध्यक्ष प्रवीण दरेकर, उभाटा सह संपर्क प्रमुख संजय कदम, व्याख्याते अविनाश धायगुडे, जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, सुरेंद्र चव्हाण, लक्ष्मण मोरे, अन्य विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांना संबोधित करताना नामदार भरत गोगावले यांच्या वतीने लक्ष्मण मोरे यांनी धनगर समाजाच्या पाठीशी सदैव उभे राहण्याची ग्वाही दिली. प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणात धनगर समाजाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. समाज संघटित झाला तर विकासाची अनेक दालने खुली होतील. शासन दरबारी लागेल ते सहकार्य आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. फक्त समाजाने एकजूट दाखवावी असं ते म्हणाले. तसेच युवकांनी संघटनात्मक कामात पुढाकार घेण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. सदर कार्यक्रमाचं आयोजन सकल पोलादपूर धनगर समाजाने हरिभक्त पारायण रामचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष पांडुरंग ढेबे यांनी केलंय. तर हरिभक्त पारायण रामचंद्र महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तर संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन एकनाथ बाबू शिंदे, पप्पू बाबू ढेबे, कृष्णा रामचंद्र ढेबे, संतोष बाबू बर्गे, पांडुरंग शेळके. कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित धनगर बांधवांनी घेतला आहे. सिद्धेश पवार, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.